सुमने घेऊन मी आलो, तुझिया पायी आज प्रभू मी धन्य धन्य झालो, प्रभू मी धन्य धन्य झालो। भाव भक्तीची आज ही सुमने घेऊन मी आलो, तुझिया पायी आज प्रभू मी धन्य धन्य झालो, प्रभू मी धन्य धन्य झालो। शब्द हे माझे आज अपुरे स्तुती तुझी गाया, लाभू दे प्रभू तुझी कृपा, असो तुझी माया, तुझ्या कृपेचा याचक होऊन मी दारी तुझ्या आलो, दारी तुझ्या आलो, प्रभू मी धन्य धन्य झालो, प्रभू मी धन्य धन्य झालो। भक्तीची आज ही सुमने घेऊन मी आलो, तुझिया पायी आज प्रभू मी धन्य धन्य झालो, प्रभू मी धन्य धन्य झालो। पिता पुत्र व पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा। प्रिय बंधू आणि भगिनीनो, थोडा वेळ आपण शांत राहून आपण केलेल्या पापांची आठवण करूया आणि समर्थ पित्याकडे आपण पापांची क्षमा मागूया। सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करते की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगईने मी फार पापे केली आहेत। माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध। म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करते की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। आमेन। आपण प्रार्थना करूया। हे सर्वसमर्थ बापा, तुझ्या प्रजाजनांच्या मार्गदर्शका व संरक्षका, तुझ्या नावाचा आम्ही न चुकता सन्मान करावा म्हणून आम्हाला सहाय्य कर। तुझ्या प्रीतीच्या छत्राखाली आम्हाला कायम ठेव। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळात जिवंत राहणार व राज्य करणार एकच परमेश्वर तुझा पुत्र
आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. उत्पत्ती ह्या पुस्तकांतून घेतलेले वाचन. माझ्या तुझ्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहो. अब्राम कळप, रुपे आणि सोने ह्यांनी संपन्न होता. अब्रामाबरोबर लोट जात होता. त्याचीही मेंढरे, गुरेढोरे आणि पाले होती. त्यास एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना, कारण त्यांची मालमत्ता एवढी झाली की त्यास एकाच स्थळी राहता येईना. शिवाय अब्रामाच्या आणि लोटाच्या गुराख्यांची भांडणे होऊ लागली. त्या काळी त्या देशात कनानी आणि परिज्जी ह्यांची वस्ती होती. म्हणून अब्राम लोटास म्हणाला, हे पहा, माझ्या तुझ्यामध्ये आणि माझे गुराखी आणि तुझे गुराखी ह्यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहोत. सर्व देश तुला मोकळा नाही काय, तर माझ्यापासून वेगळा हो. तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन. तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देनेचे सर्व खोरे पाहिले. तो तीत सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. परमेश्वराने सदोम आणि गमोरा ह्यांचा नाश केला. त्यापूर्वी सोआरकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिशर देशासारखा होता. ही यार्देनेची सर्व तळवट लोटाने आपणासाठी पसंत केली आणि तो पूर्वेकडे प्रवास करू लागला. ते ह्याप्रमाणे एकामेकापासून वेगळे झाले. अब्राम कनान देशात राहिला आणि लोट तळवडीच्या नगरांतून राहिला आणि मुक्काम करीत करीत त्याने आपला डेरा सदोमापाशी दिला. सदोमातील रहिवासी तर दृष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापापे करणारे होती. लोट अब्राहामापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्राहामाला म्हणाला, तू आहेस तेथून उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे दृष्टी लावून पहा, कारण जो हा सर्व देश तुला दिसत आहे तो तुला आणि तुझ्या संततीला मी कायमचा देईन. मी तुझी संतती पृथ्वीच्या धुळीकणासारखी करीन. कोणाला पृथ्वीच्या धुळीच्या कणाची गणना करता आली तर तुझ्या संततीची ही गणना होईल. उठ, या देशाची लांबी रुदी फिरून पहा, कारण तो मी तुला देणार. मग अब्राम मुक्काम करीत हेब्रोनाजवळ मेम्रेच्या एलोनराईत येऊन तेथे आपला डेरा देऊन राहिला. तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. सर्वात सुंदर, सर्वात पावन भजा हो येशू नाम. होनी तन्मय पांडवानो बसा येशू नाम.
सर्वात सुंदर सर्वात पावन बजाओ येशू नाम. तन्मय बांधवानो बजा येशू नाम. सर्वात सुंदर सर्वात पावन बजाओ येशू नाम. तन्मय बांधवानो बजा येशू नाम. मनी सदा मी जपत राहतो त्याचे सुंदर नाम, सुंदर नाम, सुंदर नाम. ओठी माझ्या तिन्ही पहली त्याचे सुंदर नाम, सुंदर नाम, सुंदर नाम. वेळ लागले मजला त्याचे गाता सुंदर नाम. वेळ लागले मजला त्याचे गाता सुंदर नाम. सर्वात सुंदर सर्वात पावन बजाओ येशू नाम. तन्मय बांधवानो बजा येशू नाम. सर्वात सुंदर सर्वात पावन बजाओ येशू नाम. तन्मय बांधवानो बजा येशू नाम. तन्मय बांधवानो बजा येशू नाम. मी माझ्या प्रभूचा गौरव गातो. हालेलुया, हालेलुया. मी माझ्या प्रभूचा गौरव गातो. हालेलुया, हालेलुया. मी माझ्या प्रभूची स्तुती गातो. मी माझ्या प्रभूची स्तुती गातो. हालेलुया, हालेलुया. मी माझ्या प्रभूचा गौरव गातो. हालेलुया, हालेलुया. मी माझ्या प्रभूचा गौरव गातो. हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत मत्तईच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. येशूने आपल्या शिष्यास म्हटले, जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपले मोते डुकरांपुढे टाकू नका. टाकाल तर डुकरे ती मोत्याचे कदाचित आपल्या पायांखाली टोलवतील आणि उलटून तुम्हास फाडतील. याकरिता लोकांनी असे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे, तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा. कारण नियमशास्त्र आणि संदेष्टांचे ग्रंथ हेच होत. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाणारा दरवाजा रुंद आणि मार्ग फसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद आणि मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, दुःख संकटे आले की माणूस हादरतो, घाबरतो, त्याचा विश्वास डगमगतो आणि शॉर्टकट मार्गाने जाण्याचा प्रयत्न करीत असतो. जीवनात आम्हाला नेहमी शॉर्टकट आवडतात. परीक्षेत पास होण्यासाठी लोक कॉपी करतात. काही लोक दुसऱ्यांचे पेपर घेऊन आपलेच पेपर म्हणून दाखवतात आणि अशा प्रकारे शॉर्टकट मार्गाने पदवी मिळवण्याचे प्रयत्न करीत असतात. परंतु ह्या सर्व गोष्टी आपल्याला परमेश्वराकडून दूर घेऊन जात असतात. स्वर्गराज्याचा मार्ग सत्याचा मार्ग आहे. त्या मार्गाने जो चालेल त्याला स्वर्गराज्य सापडेल
आज आपण प्रार्थना करूया की आपण नेहमी सत्याच्या मार्गाने चालवूया. तो कठीण आहे, परंतु अशक्य नाही. तुझा मज द्यावे, तुझी शब्द तुझेची असावे, माझे जीवन प्रभू फुलवावे, मम अंतरी तूच वसावे. सद्गुण माझे वेगेत घेण्या, सद्गुण माझे वेगेत घेण्या, आपत्ती निर्मम दूर करण्या, मम अंतरी तूच वसावे, प्रभु श्वास तुझा मज द्यावे, उठी शब्द तुझेची असावे, माझे जीवन प्रभु फुलवावे, मम अंतरी तूच वसावे. वृद्ध आणि भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाची गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, आमच्या भेटीचा स्वीकार कर. या स्तुतिमयी बलिदानाद्वारे आमचे मन व शरीर पवित्र कर आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला सदैव उत्सुक ठेव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुला आमच्या आभार स्तवनाची गरज नाही, परंतु तुझे आभार स्तवन करण्याची इच्छा आमच्या मनात निर्माण झाली, हे तुझे आम्हाला फार मोठे वरदान आहे. आमच्या आभारस्तवानाने तुझ्या मोठ्यापणात काहीच भर पडत नाही, उलट आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या कृपेत वाढण्यास आम्हाला सहाय्य होते. म्हणून दूतांच्या सर्व गायक वृंदांबरोबर आम्ही तुझे मोठे आनंदाने गौरवगीत गातो.
प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सुनापुरी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ह्या घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचा रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने हे पिते आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभ्या राहण्यास व तुझी स्तुती सेवा करण्यास आम्हाला पात्र कर. आम्ही तुझे आभार मानावेत. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या त्रिकस सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू ऑस्वल्ड व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशाने ख्रिस्ताई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या ठाई तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर.
तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला शांती दे. पहा देवाची कोकरू, जगाचे पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. प्रार्थना. माझ्या प्रिय येशू, तू आल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसले तरी आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारते. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. मम अंतरे तूच वसावे, प्रभु श्वास तुझा मज द्यावे. ओठी शब्द तुझेची असावे, माझे जीवन प्रभु फुलवावे. मम अंतरे तूच वसावे. मधुरी मार्ग क्रमावा, नेत्री माझ्या प्रिस्त दिसावा. काट्या मधुरी मार्ग क्रमावा, नेत्री माझ्या प्रिस्त दिसावा. सद्गुण माझे प्रेमेत गेल्या, सद्गुण माझे प्रेमेत गेल्या. आपत्ती निर्मम दूर करण्या, दूर करण्या. मम अंतरी तूच वसावे, प्रभु श्वास तुझा मज द्यावे. ओठी शब्द तुझेची असावे, माझे जीवन प्रभु फुलवावे. मम अंतरी तूच वसावे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या कृपेचे आम्हामध्ये नूतनीकरण करण्यासाठी तू आपल्या पुत्राचे रक्त व शरीर आम्हाला देतोस. आम्हाला आमच्या तारणाबद्दल निश्चिंत कर व या बलिदानामध्ये उपस्थित होत असलेले शाश्वत जीवन शेवटी आम्हाला दान कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीने पाठवण्यात येत आहे. देवाला धन्यवाद.
तुझवर केली प्रीती, अंधार पडता तुझ विनंती, तूच जगाची ज्योती. माते मरिया आलो आम्ही दारी तुझ्या, निर्मळ करगे मजला वसुनी अंतरी माझा. माते मरिया आलो आम्ही दारी तुझ्या, निर्मळ करगे मजला वसुनी अंतरी माझा. निर्मळ करगे मजला वसुनी अंतरी माझा. नवदीन भक्तीची प्रार्थना. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. पवित्र आत्म्याने जणी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. पवित्र आत्म्याने जणी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. सांत्वन करता तू भगवान, परमपित्याचे तू वरदान. प्रेमाग्नी तू जीवन सरिता, तुझला मुझा प्रणाम रे. पवित्र आत्म्याने जणी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. पवित्र आत्म्याने जणी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. तुझा आत्मा पाठव, म्हणजे त्यांना नवजीवन मिळेल. आणि सृष्टीची नवनिर्मिती होईल. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू पवित्र आत्म्याच्या प्रकाशाने आपल्या श्रद्धावंत लोकांची हृदये प्रकाशमय करतोस. त्याच प्रकाशाचे वरदान आम्हालाही दे, म्हणजे आम्हाला सर्व बाबतीत योग्य निर्णय घेता येईल व त्याच्या पवित्र सांत्वनाने आनंद जीवन जगता येईल. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पश्चाताप विधी. हे माझ्या देवा, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू माझे आशास्थान आहेस. सर्व वस्तूपेक्षा मी तुझ्यावर मनापासून अधिक प्रेम करतो. तू अनंतपूर्ण व चांगला आहेस. तू आमच्या प्रेमास पात्र आहेस. या प्रेमामुळेच मी तुला दुखविल्याबद्दल मला मनापासून पश्चाताप वाटतो. मी पापी आहे, माझ्यावर दया कर. तथास्तु. पोप साहेबांच्या हेतूसाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमची अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यास गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा.
पवित्र मरियेचा धावा, पवित्र देवमाते, आम्ही तुझ्या आश्रयास आलो आहोत. आमच्या अडीअडचणीत आमच्या विनंत्या अव्हेरू नकोस. हे धन्य व वैभवशाली कुमारी, सर्व संकटापासून तू आमचा सदैव बचाव कर. हे सदासहानी माते, तुझे नाव श्रद्धाजनक आहे. हे प्रिय माते, मला सहाय्य कर. मनोभावे देवाची भक्ती व सेवा करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. सदैव प्रार्थना करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. कामवासनेचा मोह टाळण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. वाईट सवयी सोडून देण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. जागतिक मोह, वाईट संकट, अश्लील पुस्तके व चित्रपट यांचा नेटाने प्रतिकार करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. वारंवार भक्तिभावाने भाकरूप ख्रिस्त स्वीकारण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. माझी ख्रिस्ती कर्तव्ये व जीवनावस्थेची जबाबदारी पार पाडण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. जीवनात अडीअडचणींना सहनशीलतेने व नम्रतेने तोंड देण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. आजार, दुःख व गरिबी यांच्याशी मुकाबला करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. माझ्या मनपरिवर्तनाचा निर्धार तडीस नेण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. तुझा सन्मान व धावा करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. इतरांना तुझा सन्मान व धावा करण्यास तुझ्याकडे वळविण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. मरणावेळी अनंत जीवनात प्रवेश मिळविण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. जीवनाच्या शेवटच्या घटकेला प्रभूचे संरक्षण मिळण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. ख्रिस्ताना दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून सदा सायनी माते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ व दयाळू परमेश्वरा, मानवाला सहाय्य करण्यासाठी पवित्र कुमारी मरियेनं आपल्या एकुलत्या पुत्राची माता व्हावे असे तू योजिलेस. तिच्या मध्यस्थीने आम्ही पाप प्रसंगापासून दूर राहावे, शुद्ध हृदयाने तुझी सेवा करावी म्हणून प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही विनंती करतो. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपल्याला पवित्र मरियेच्या मध्यस्थीनं जी असंख्य कृपादानं प्राप्त झालेली आहेत त्याबद्दल पवित्र मरियेचे मनापासून काही क्षण आभार मानूया. त्याचबरोबर ज्या अनेक विनंती आहेत त्या श्रद्धापूर्वक अंतःकरणानं मोठ्या विश्वासानं पवित्र मरियेच्या चरणी ठेवूया. नवदीन भक्तीची प्रार्थना. हे सदासहानी माते, मी तुझ्या पायापाशी आलो आहे. मी पापी आहे. माझ्यावर तुझी दयादृष्टी वळव. तू माझा आधार आहेस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे दयावंत माते, माझ्यावर दया कर. तू पाप्यांची आशा व आश्रयस्थान आहेस असे सर्व लोक तुला संबोधितात. तू माझे आशास्थान व आश्रयदाती हो. येशूची भक्ती करण्यासाठी मला मदत कर. तुझा हात माझ्यापर्यंत लांब कर. मी फार पापी असल्यामुळे सर्वस्वी तुझ्या स्वाधीन होतो. तुला माझे जीवन वाहतो व तुझा कायमचा सेवक होतो. मी ईश्वराची करुणा भागून आभार मानतो. तुझ्या वात्सल्यावर माझा विश्वास असल्यामुळे शाश्वत मुक्तीबद्दल मला आशा वाटते. दुर्दैवानं पूर्वी पुष्कळ वेळा मी पापात पडलो कारण मी तुझा आश्रय घेतला नव्हता. आता मी प्रतिज्ञा करतो की तुझ्या मदतीनं मी यापुढे मोहाला जिंकीन. या कामी तू मला सहाय्य करशील अशी मला आशा आहे. मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. यदाकदाचित माझ्यावर
पापात पडण्याचा प्रसंग आला व मी तुझा दावा करण्यास विसरलो तर माझा आत्मा हरवेल, म्हणून तुझ्या कृपेची मी याचना करतो. मला तुझी कृपा मिळणे आवश्यक आहे. दुष्ट शक्तीच्या हल्ल्यात तूच माझे आश्रयस्थान आहेस. हे मरिये, तू मला मदत कर. सदा सहानी माते, ईश्वरापासून दूर होण्याचे दुर्भाग्य माझ्यावर येऊ देऊ नकोस. तथास्तु. सदा सहानी माते, तुझ्या मुलांसाठी विनंती कर. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. सदा सहानी माते, तुझ्या मुलांसाठी विनंती कर. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. सदा सहानी माते, तुझ्या मुलांसाठी विनंती कर. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. पवित्र मरिया, दुःखितांना मदत कर. दुर्बलांना सहाय्य कर. शोकग्रस्तांना आनंदित कर. लोकांसाठी प्रार्थना कर. धर्मगुरूंचा कैवार घे. ईश्वरी कार्यात जाऊन घेतलेल्या सर्व भगिनींची मध्यस्थी हो. तुझा धावा करणाऱ्या सर्वांना तुझे सहाय्य लाभो. तुला आमची माता व आश्रयार्थी नेमले आहे. दुःखात व गरजेत तू आम्हाला सहाय्य कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू, तो आपली माता मरिया हिला आम्हासाठी सदा सहानी माता म्हणून दिले आहेस. त्या तसबिरीला आम्ही वंदन करतो. त्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हाला तुझ्या तारणाचे अक्षय फळ प्राप्त होवो. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. मी लहान असताना संत योसेफ हायस्कूलमध्ये शिकत होतो. उत्तनमधील संत योसेफ हायस्कूल. आणि प्रत्येक वर्षी आमच्या शाळेच्या सणानिमित्त काहीतरी सेलिब्रेशन व्हायचं आणि त्या सेलिब्रेशनमध्ये हे गीत म्हटलं जायचं आणि त्या गीतचे बोल आहेत, संत तुझे योसेफा नाम हे महान,
झाला आदर्श तुला संतांचा मान, संत तुझे योसेफा नाम हे महान, झाला आदर्श तुला संतांचा मान, काम तू केले साध्या सुताराचे हे, सांभाळले सु येशू मरियेला रे, संत तुझे योसेफा नाम हे महान. खरोखरच या संताचे नाव महान आहे, कारण परमेश्वराने संत योसेफ याला आपल्या पुत्राची येशू बाळाची संगोपन करण्यासाठी, येशू बाळाचे संगोपन करण्यासाठी, पवित्र कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी नेमलं, त्याची निवड केली. म्हणून हा संत योसेफ हा महान आहे. पोप पायस 9 यांनी 150 वर्ष अगोदर संत योसेफ हा अखिल ख्रिस्त सभेचा आश्रयदाता म्हणून घोषित केलं. त्या घटनेला आज 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ह्या वर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून सध्याचे पोप फ्रान्सिस ह्यांनी त्या घटनेबद्दल, त्या घटनेची स्मृती म्हणून हे वर्ष संत योसेफचे वर्ष म्हणून जाहीर केलेले आहे. त्याच्या परिपत्रकाद्वारे पात्रेस कोर्दे त्यांचा हे परिपत्रक संत योसेफची वेगवेगळी वैशिष्ट्य दर्शवतात. त्यांनी संत योसेफमध्ये कोणकोणती वैशिष्ट्ये होती ती वैशिष्ट्य त्यांनी दर्शविलेली आहेत. पात्रेस कोर्दे ह्या परिपत्रकाप्रमाणे पोप फ्रान्सिस म्हणतात की संत योसेफचं हृदय हे प्रेमळ पित्याचं हृदय होतं. प्रेमळ पित्याच्या हृदयाद्वारे त्याने येशूचं संगोपन केलं. तशीच अनेक अशी वैशिष्ट्ये आहेत. पोप फ्रान्सिस म्हणतात की योसेफाचं हृदय प्रेमळ पित्याचं हृदय होतं. योसेफाचं हृदय मायेने भरलेलं हृदय होतं. योसेफाचं हृदय स्वीकारणाऱ्या पित्याचं हृदय होतं. त्याने येशू बाळाला आणि मरियेला आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं. योसेफाचं हृदय हे आज्ञाधारक होतं. तो आज्ञाधारक पिता होता. तो धाडशी पिता होता. तो कष्टाळू पिता होता. तो प्रसिद्ध न मिळवता हळूवारपणे शांतपणे काम करणारा पिता होता. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत योसेफ कामगारांचा आश्रयदाता या विषयावर आपण मननचिंतन करणार आहोत. 1955 साली संत पायस 12 यांनी संत योसेफ हा कामगारांचा आश्रयदाता म्हणून जाहीर केलं. काम आणि जीवन ह्याचा परस्पर संबंध आहे. जीवन हे काम नाही, पण जीवन जगण्यासाठी काम करावं लागतं. आपलं जीवन जगत असताना आपण काम करतो आणि कामाद्वारे आपल्याला समाधान मिळतं, आपल्याला आनंद मिळतो, आपल्याला परिपूर्णता मिळते. अमाप भरपूर अशी संपत्ती असलेले लोक देखील काम करतात. का? कारण त्या कामाद्वारे त्यांना परिपूर्णता मिळते. कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्ती आपल्या कौटुंबिक प्रगतीला, सामाजिक प्रगतीला, देशाच्या प्रगतीला, जगाच्या प्रगतीला हातभार लावत असतात. सर्वच कामे काहीतरी बदल घडविण्यासाठी हातात घेतलेली असतात. मग ते स्वयंपाकघरातलं काम, जेवण बनवण्याचं काम असो किंवा वैज्ञानिक प्रयोगशाळेतील एखादा प्रयोग असो, सर्वच कामे काही ना काही बदल घडवून आणतात. उदाहरण द्यायचं झालं तर स्वयंपाकघरामध्ये काम करणारी व्यक्ती कच्च्या मालाचं रूपांतर रुचक अशा जेवणामध्ये करतं आणि त्या जेवणाद्वारे आपल्याला शक्ती मिळते काम करण्यासाठी. वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये एखादा प्रयोग कच्च्या वस्तूचं रूपांतर एखाद्या चांगल्या अशा वस्तूमध्ये किंवा एक वस्तूला एक नवीन स्वरूप देतं. अशा पद्धतीने प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक काम काही ना काही बदल घडवून आणतं. मग कोणतेही काम कितीही लहान असो, जगाच्या, समाजाच्या हितासाठी हातभार लावत असतं.
देवाने माणसापुढे कामाचे आव्हान ठेवलेले आहे आणि हे कामाचे आव्हान कशासाठी तर त्याची निर्मिती नवनिर्मितीकडे नेण्यासाठी, जे अपरिपक्व आहे ते परिपक्व बनविण्यासाठी, जे जुनं आहे ते नवीन बनविण्यासाठी. हे आहे कामाचं वैशिष्ट्य किंवा कामाचं उद्दिष्ट. ही सर्व कामाची उद्दिष्टे आहेत ती समाजाच्या कार्याला, समाजाच्या प्रगतीला हातभार लावतात. प्रभू येशू ख्रिस्त योहान लिखित शुभवर्तमानामध्ये अध्याय 5 ओळ 17 मध्ये म्हणतो की माझा स्वर्गीय पिता अजून काम करत आहे आणि मी देखील काम करत आहे. संत योसेफच्या जीवनाबद्दल आपण जेव्हा मननचिंतन करतो तेव्हा आपण पाहतो की परमेश्वराने त्याला कामाचे आव्हान दिले. त्याचा व्यवसाय सुतारकीचा होता. हे आपल्याला कसं कळतं? त्याने स्वतः उद्गारलेले उच्चार आपल्याला बायबलमध्ये बघायला मिळत नाही. तर आपल्याला कसं कळतं की हा सुतार होता? तर मत्तई लिखित आणि मार्क लिखित शुभवर्तमानामध्ये येशूची ओळख हा सुताराचा मुलगा ना अशी होते. त्याच्यावरून आपल्याला कळतं की योसेफ हा सुतार होता आणि सुतारकीचा व्यवसाय करत असताना, हे कष्टाचं काम करत असताना परमेश्वराने त्याच्यावर एक अजून जबाबदारी दिली, एक मोठी जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी म्हणजे येशूचं पालन करणं, पवित्र कुटुंबाचं आणि मरियेचं संगोपन करणं, ही जबाबदारी दिली. आणि ही जबाबदारी संत योसेफने चांगल्या रीतीने पार पाडली. तो सतत आपल्या कुटुंबाचं संरक्षण करत होता आणि अशा पद्धतीने तो सर्व जगाच्या तारणासाठी हातभार लावत होता. ह्या तारण कार्यामध्ये तो हातभार लावत होता आणि ते तारण कार्य देवाचं तारण कार्य होतं. ख्रिस्तामध्ये माझ्या बंधू भगिनींनो, प्रभू शब्द आपणास सांगतो की योसेफ नीतिमान होता. नीतिमान म्हणजे तो प्रामाणिक होता. त्याच्या जीवनामध्ये प्रामाणिक होता, त्याच्या व्यवहारामध्ये प्रामाणिक होता, त्याच्या कामामध्ये तो प्रामाणिक होता आणि म्हणूनच परमेश्वराने त्याची निवड पवित्र कुटुंबाचं संगोपन करण्यासाठी, सांभाळ करण्यासाठी केली. रोजच्या कामात व्यस्त असताना संत योसेफ परमेश्वराचा आवाज ऐकत होता आणि परमेश्वराचा आवाज ऐकून परमेश्वराला माझ्याकडून काय पाहिजे याची जाणीव करून घेत होता आणि परमेश्वराच्या आज्ञेनुसार, परमेश्वराच्या इच्छेनुसार तो काम करत होता, तो वागत होता. ख्रिस्तामध्ये माझ्या बंधू भगिनींनो, पोप फ्रान्सिस त्यांच्या परिपत्रकामध्ये पात्रेस कोर्दे ह्या परिपत्रकामध्ये असं म्हणतात की संत योसेफ हा कष्टाळू पिता होता. कष्ट करून तारणाच्या योजनेत हातभार लावणारा, कामगारासाठी उत्तम असं उदाहरण आहे संत योसेफ मध्ये. ख्रिस्तामध्ये माझ्या बंधूंनो, या महामारीच्या काळामध्ये आपल्या कामाचं स्वरूप बदललेलं आहे. अनेक लोक ऑनलाईन काम करत आहेत, वर्क फ्रॉम होम, घरून काम करत आहेत. अनेक लोकांचं काम गमावलेलं आहे, अनेक लोकांनी कामे गमावलेली आहेत. अनेक लोकांना कामाचा योग्य मोबदला मिळत नाही या महामारीच्या काळामध्ये. अनेक लोक फ्रंट लाईन वर्कर्स म्हणून ओळखली जात आहेत, जे रुग्णालयात, हॉस्पिटलमध्ये, स्वास्थ्य केंद्रात काम करत आहेत. डॉक्टर्स, नर्सेस आणि ह्या केंद्रामध्ये काम करणारे सर्वच जे कामगार आहेत, तसेच पोलीस, समाजसेवक, समाजाची साफसफाई करणारे, आपल्या शहराची साफसफाई करणारे जे कामगार आहेत, हे सर्व कामगार आपला जीव धोक्यात घालून समाजाची सेवा करत आहेत. तसेच आपल्या समाजाला ज्या अत्यावश्यक वस्तू आहेत ते पुरवणारे जे कामगार आहेत, ते कामगार देखील समाजाची सेवा करत आहेत. या सर्वच कामगारांचा आणि आपणा सर्वांचा, जे लोक काम करत आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, आपणा सर्वांचा संत योसेफ हा सर्व कामगारांचा आश्रयदाता आहे. आपण त्याचा आश्रय घेऊया आणि त्याच्याकडे येऊया आणि संत योसेफला विनवणी करूया,
विनंती करूया त्याच्याकडे की त्याने आपल्यासाठी, आपल्या सर्व कामगारांसाठी परमेश्वराकडे आणि येशूकडे त्यांनी आपली मध्यस्थी करावी, आपल्यासाठी त्यांनी प्रार्थना करावी. जे काम करत आहेत, जे कामाविना आहेत, ज्यांना काम अजून मिळालेलं नाही, जे काम गमावून घरी बसलेले आहेत, जे घरून काम करणारे आहेत, जे जीव धोक्यात घालून काम करत आहेत या महामारीच्या काळामध्ये, त्या सर्वांवर परमेश्वराची कृपा असावी, परमेश्वराचं संरक्षण या सर्व कामगारांना लाभावं म्हणून आपण संत योसेफची मध्यस्थी करूया, कारण तो आपला आश्रयदाता आहे. आमेन. हे मायाळू कुमारी मरिये, जो कोणी आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला, तुझे सहाय्य मागितले व तुझ्या मध्यस्थीची याचना केली, त्याच्याकडे तू पाठ फिरवलेस असे कोणी कधी ऐकले नाही. हे परमश्रेष्ठ कुमारी आणि माते, तुझ्या चांगुलपणावर विसंबून मी पश्चातापी पापी तुझ्याकडे धाव घेतो, तुझ्या जवळ येतो आणि तुझ्यापुढे उभा राहतो. हे देवपुत्राचे माते, माझी विनंती नाकारू नकोस, तर कृपा करून ती ऐक आणि मान्य कर. तथास्तु. भाकर रूप ख्रिस्तदर्शन प्रसंगाची प्रार्थना. हे दयाळू प्रभो, तुझे उपकार अगणित आहेत, तुझ्या चांगुलपणास मर्यादा नाही. तू आश्चर्यकारकरित्या आपल्या लोकांमध्ये वस्ती करतो. तू सदैव जगाच्या अंतापर्यंत तुझ्या मंगल उपस्थितीने व प्रेममय आस्थेने आम्हाला मार्गदर्शन कर. आमच्या जीवन मार्गावर प्रभावी लक्ष ठेव. सर्व प्रकारच्या अडचणी, संकटे व पाप यापासून आम्हाला सुरक्षित ठेव, म्हणजे जगात आम्हाला नेहमी तुझ्याबरोबर, तुझ्यामध्ये निवास लाभेल व अनंत जीवनाच्या वस्तीस्थानात तुझ्या संगतीचा लाभ मिळेल. तथास्तु. आधाराने आशीर्वाद. प्रभूचे नाव हाच आमचा आधार. त्याने स्वर्ग व पृथ्वी उत्पन्न केली. प्रभू माझी प्रार्थना ऐक. माझा धावा तुझ्याकडे पोचू दे. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, या तुझ्या सेवकांना मानसिक व शारीरिक स्वास्थ्य दे. धन्यकुमारी मरेच्या विनंतीद्वारे सध्याच्या आजारांतून त्यांना बरे कर व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे अनंत सुख उपभोगण्यास त्यांना पात्र बनव. तथास्तु. तुमचे संरक्षण करावयास प्रभू येशू तुमच्या जवळ असो. तुमचे पालन करावयास तुमच्यामध्ये असो. तुमचे मार्गदर्शन करावयास तो तुमच्या समोर असो. तुमचा सांभाळ करावयास तो तुमच्या पाठीशी असो. तुम्हाला आशीर्वाद द्यावयास तो सदैव तयार असो. सदा सानी मातेच्या विनंतीमुळे सर्व समर्थ पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो आणि सदा सर्वदा राहावो. तथास्तु. Kumari
आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझ्या आश्चर्यकारक संस्काराच्या रूपाने तुझ्या दुःख सणाचे स्मारक आम्हासाठी ठेवले आहेस. आम्ही तुझ्या शरीराच्या आणि रक्ताच्या पावन रसाची आराधना करावी आणि तुझे तारणदायी कृपादान आम्हामध्ये उपस्थित असल्याची गोड जाणीव आम्हाला व्हावी, असा आशीर्वाद आम्हाला दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. तथास्तु. धन्यवाद. परमेश्वर धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. प्रभू येशूचे नाव धन्य असो, त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. अतिपवित्र संस्कारांतील येशू धन्य असो. पवित्र आत्मा आमचा कैवारी धन्य असो. अतिपवित्र मर्या देवाची आई धन्य असो. अतिपवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. तिचा पवित्र पती संत योसेफ धन्य असो. परमेश्वर आपल्या दूत व संताबरोबर सदैव धन्य असो.
पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आमेन.